असं म्हणता येईल आपल्याला की बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा केल्यासारखं होत आहे. इथं विद्यार्थ्यावर गप्पा सगळेजण करून राहिले. म्हणजे विद्यार्थी धोत्रावर रीन करून गाण्यामध्ये बिड्या वापरतोय का? सर, या निर्णयामुळे सध्याचे सगळे मुलं डिस्टर्ब होऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची स्टडी ते मेंटली स्टेबल नाही आहे स्टडीला. सर, यामुळे त्यांचा जर पेपर 4 तारखेला झाला तर त्यावर त्यांचे परिणाम होण्यात येईल सर. तर त्यामुळे सरकारने लवकरात लवकर डिसिजन घेऊन मुलांना डिसिजन द्यावं. मुख्यमंत्री साहेब सुद्धा म्हणले होते किंवा 2 दिवस अगोदर की आपण काम करू. पण असं रात्री काय झालं की नंतर आमचं जे आलात नाही, म्हणून आम्हाला रस्ते उतरावं लागलं. आम्हाला काही शोक नाही रस्ते उतरायचा. आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहे. परत याच्यामध्ये फक्त सरकारची आणि आयोगाची कोणाची चूक आहे? याच्यामध्ये सरकारची चूक आहे. आयोगाची कोणत्या प्रकारे चूक नाही. सरकारची चूक आहे. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता MPSC चे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारे यांचं आज आंदोलन आहे. हे सगळं बघू शकता तुम्ही. छत्रपती संभाजीनगर मधल्या क्रांती चौकात हे आंदोलन आहे. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत आणि काल पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू होतं. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांचं काय म्हणजे आता म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया. काय म्हणणं आहे तुमचं? सगळ्यात पहिली ती विद्यार्थी ही मागणी आहे की PSI चे पद आहे, PSI पदासाठी काय वयवाढ झाली पाहिजे. कारण की कोरोनाच्या काळामध्ये जे शिथिलता दिली ते 2 वर्षाची, ते फक्त त्यामध्ये आयोगाची परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये फक्त एक पेपर झाला. म्हणजे वेळेवर परीक्षा न घेतल्यामुळं ते विद्यार्थी काही तो वयातून बाद झाले. म्हणजे महत्वाची या अट आहे की त्याची जी वयवाढ आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे. यासाठी आंदोलन आहे. म्हणजे सरकारकडे हीच याची आहे की लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन त्या मुलांना सुद्धा त्या परीक्षेमध्ये सामील करता यायला पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन भरवण्यात आहे. तुमचं नाव काय? ब्रह्मानंद मोरे. कधीपासून तयारी करताय? तयारी आता जवळपास 2020 पासून करतो. ओके. कशाची तयारी करताय? PSI वगैरे, PSI STI. ओके. काय सांगाल दादा, तुम्ही तयारी करताय, काय मागण्या आहेत तुमच्या डिटेलमध्ये? सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर आता जर विचार केला तर आपण वयवाढीचा आहे बघा. हां. कारण कसं होऊन राहिलं, जेवढे काही आपले नेते मंडळी आहे, आमदार खासदार, त्यांनी विधिमंडळामध्येही प्रश्न उपस्थित केले, अर्ज विनंती लेटरही पाठवले हेडपॅटवर. परंतु आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता, त्यांचा विचार न करता विद्यार्थ्यांवर धारेवर धरण्याचा प्रश्न केला. असं म्हणता येईल आपल्याला की बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा केल्यासारखं होत आहे. इथं विद्यार्थ्यावर गप्पा सगळेजण करून राहिले. म्हणजे विद्यार्थी धोत्रावर रीन करून गाण्यामध्ये बिड्या वापरतोय का? सरळ सरळ प्रश्न आहे. विद्यार्थी आज येणारा झेंझी म्हणतोय ना आपण त्यांना, झेंझी म्हणतोय ना, तर झेंझीचा विचार कधी करणार? आज विद्यार्थी रडून राहिला, मरून राहिला. म्हणजे आत्महत्या करायची असं म्हणायचं का मुख्यमंत्र्यांना? त्यांचा एक GR लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडू शकतो का? माझ्या मित्रांचा एका दिवसानं फक्त वयवाढीमुळे तिला PSIचा फॉर्म भरला नाही सर. फक्त एका दिवसानं. आहे का तो विद्यार्थी? नाही, तो घरी गेलाय, तो कंटाळून घरी निघून गेलाय. काय करावं काय समजून नाही राहिलं म्हणे. तर विचार करा सर, रडत होता तो. म्हणजे आजची जर विचार करता, सर्वसाधारण मुलं आहे सर, कुटुंब गरीब घरचे कुटुंब आहेत, शेतकरी कुटुंब आहे, पावसाने साथ नाही दिली, पुरानं वावरात गेले, सगळे परेशान आहे. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट अतिवृष्टी झाली. काय करायला पाहिजे? गव्हर्नमेंटनं साथ नाही द्यावं. आम्ही गव्हर्नमेंटकडे मायबाप या उद्देशाने पाहतो. आणि मायबाप उद्याच्या 4 तारखेचा पेपर येत आहे. मानसिक दृष्ट्या खचलेला विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याला साथ देणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. मुख्यमंत्र्यांना आमचं एवढंच म्हणणं की तुमचा एक निर्णय लाखो विद्यार्थ्यांचा फायदा करू शकतो आणि आयुष्यभराची पोट कमाई होऊ शकते त्यांची. एक निर्णय वाटोळी करू शकतो. बस एवढंच. दादा, आंदोलन करताय, काय मागणी तुमची? डिटेल कधीपासून तयारी करताय? आता काय नुकसान होतं? मी साधारण 3 ते 4 वर्षापासून MPSC ची तयारी करतो. विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. वयवाढीचा मुद्दा खरंच सिरियस आहे. कारण बऱ्याच जणांनी त्यांच्या वयाचे 6 ते 7 वर्ष 8 वर्ष खर्च केलेले आहे सर. आणि बऱ्याचशा लोकप्रतिनिधींनी, राज्य शासनाला, त्याच्यानंतर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या नेत्यांनी, शरद पवारांसारख्या इतरही पक्षाच्या नेत्यांनी त्यांना म्हणजे विनंती केलेली आहे. ते आतापर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका चालू असल्यामुळे कदाचित आम्हालाही विद्यार्थ्यांना असा रोष वाटतो की यांनी आमचा निर्णय पहिले लवकर घ्यायला हवा होता. पेपर तोंडावर आलेत, विद्यार्थ्यांची तयारी चालू आहे, सगळीकडं हेच अफवा आहे, पेपर पुढे जातो नाही जातो, याच्यामुळं मुलांचं मानसिक खच्चीकरण झालंय. आणि त्याचा परिणाम असा आहे सर की जे विद्यार्थी वयवाढीत बसतात, म्हणजे ज्यांना गरज पण नाही वयवाढीची, त्यांच्या सुद्धा अभ्यासावर परिणाम झालेला आहे. आणि कुठंतरी या शासनाने याचा विचार सकारात्मकपणे केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर पेपर सोडून, म्हणजे एक्झामची तयारी सोडून इतर या गोष्टींचा बोजा विद्यार्थ्यांवर नको पडायला. आता बऱ्याचशा या निर्णयामुळे कोणत्या विद्यार्थी परिणाम होणार? काय काय तयारी करणार आहे? आता सर याच्यामध्ये PSI STI ASO चे पद आहेत आणि असं आकृतीबंधाच्या हिशोबाने अजून 80 ते 85 जागा आपल्या सब रजिस्टर ऑफिसरच्या पण येणार आहे याच्यात. तर काही विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, ड्रीम पोस्ट असतात. तर हे याच्यानंतरच्या राज्यसेवाच्या पेपरमध्ये काही पद पुढे सरकणार आहेत. राज्यसेवाच्या पेपरमध्ये झालं, मग ह्या विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी 7-7, 8-8 वर्ष दिलेले सर. मग यांच्याबद्दल न्याय झाला पाहिजे. कारण शासनाच्या धोरणानुसार हे पेपर पुढे सरकले
म्हणजे जर हे पेपर आधी आले असते आणि आकृबंध व्यवस्थित असता ते पेपर लवकरही झाले असते. मग हे शासनाच्या हातात होतं. पण आता आपण ते बदलू शकत नाही. पण त्यांना वयवाढ जरी मिळायला हवी आमची रास्त मागणी आहे. आणि आता हा निर्णय सरकारने घेतलाय, याचं काय कारण दिलंय भैया इकडे? शासनाने याच्याबद्दल काही निर्णय घेतलेलाच नाहीये आणि ते याच्यावर गुळणी धरून बसलेत. कोणी समोर येऊन लोकप्रतिनिधी बोलत नाही जे शासनामध्ये आहेत की आम्ही वयवाढ देऊ नाही देऊ. मुख्यमंत्र्याची विद्यार्थ्यांनी भेट घेतली, त्यांनी फक्त आपची बोलवण केल्यासारखं आम्ही निर्णय घेऊ. पण पेपर 3 दिवस आल्यानंतर पोर अस्वस्थ झाले सर. त्याच्यामुळे सगळ्या राज्यामध्ये याचे पडसाद दिसत आहे. जिथं पण सेंटर आहेत पुण्यासारख्या, संभाजीनगर सारख्या, अमरावती, नागपूर सारख्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करतायत. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमची मागणी ऐकली पाहिजे. तुम्ही तयारी करणार आहेत? बोल दादा, काय तयारी करतो? या निर्णयामुळे काय नुकसान होते? आता नुकसान असं आहे सर, नुकसान असं आहे, पाठीमागच्या 8 ते 9 महिन्यापासून या PSI वयवाढीसाठी पोरं प्रयत्न करतायत, तरी शासनाला याची जाग नाही आलेली. आणि आज जो हा उद्रेक झालेला आहे ना, पाठीमागच्या 5-6 महिन्याचाच परिपाक आहे सगळा. आणि याच्यामुळे असं झालंय सर, जो रेग्युलर अभ्यास करतोय का त्याचाही या ठिकाणी अभ्यास होत नाही. पाठीमागच्या 8 दिवसापासून हे पोरं अभ्यासाचा कन्सिस्टन्सी तुटलेले त्यांची पूर्णपणे, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास होत नाही. आणि आमची फक्त मागणी एवढीच आहे, त्यांचा मागणी नियम बाह्य नाही सर, फक्त तुम्ही उशीर केलेला आहे. तुम्ही जर 25ची ऍड 26ला टाकताय, 26ची ऍड 27ला टाकताय, पेपर टायमिंग वरती घेत नाहीये. नियमाने सर हा पेपर जूनच्या महिन्यात व्हायला पाहिजे होता. आज 26 आलं याचं, तरी अजून पेपर नाहीये. आमच्यासारख्यांनी करायचं काय? आम्ही आज इकडे गावाकडून येतोय, महिन्याला आम्हाला 6,000-7,000 रुपये खर्च आहे. तर याचं मग काय करायचं काय? हा दिवस पेपर पुढे चालला की दिवस वाढत जात आहेत आणि हा खर्च वाढतोय. या कुठल्या गोष्टीचा विचार न करता सरकार निर्णय घेतला? हा, विचार न करण्यासारखा म्हणजे आता आमची मागणी एवढीच आहे की पोरांना 1 वर्षासाठी त्यांचा हक्क आहे त्यांचा, तो तुम्ही शासन निर्णय काढताय आणि तुम्ही सांगताय की आम्ही देऊ म्हणून, आता देत नाही. त्यांच्या हक्काचं ते त्यांना मिळालंच पाहिजे, एवढंच आमचं मागणी आहे. आणि आता तुमची सगळी म्हणजे मागणी कधी बनणार आहे? निर्णय मागे घेईपर्यंत? हो, निर्णय मागे घेईपर्यंत. मुळात मी काय म्हणतो सर, तुम्ही सांगा ना काहीतरी, होणार आहे नाही होणार आहे. पोरांना असं राजकारणी लोक काय सांगतात की आम्ही तुमचा सकारात्मक निर्णय घेऊया, मग त्यांनी कोणाकडे बघायचं सर? आज जर आयोगाच्या हातात आहे सगळं की घ्यायचं का नाही घ्यायचं, ते आयोगाच्या निर्णय सुद्धा हातात आहे. ह्याच्यात काय होतंय सर, राजकारणाचा पण इंटरफिअर होतोय, त्याच्यामुळे 2दा पेपर पुढे गेला. मग 2दा जर तुमच्या कारणासाठी जातोय तर एकदा आमच्या कारणासाठी जायलाच पाहिजे. बरं, आमचं असं नाही की आम्ही प्रत्येक वेळी तुमच्या अडचणी असेल तेव्हा आम्हाला तुम्ही बळी ठरवा. हा, असा विषय आहे सर. एक वेळ आमच्यामुळे तुम्ही बळी ठरला पाहिजे. हा, बळी ठरा किंवा नका ठरवू, पण आमच्या किमान मागणी तरी आमची- करिअर वरती हे करू. हा, इथं काय आहे सर माहितीये का, इथं प्रत्येक पोरगा पोटाला चिमटा काढून रिडिंग मध्ये स्वतःला सर भूक लागली तर जेवत नाही पोरगा असतो. एक टाइम मेस बंद असली शनिवारी तर तू जेवत नाही, जाऊ द्या म्हणतो आजचे पैसे उद्या राहतील. त्या पोरांनी करायचं काय सर? आणि वाईट परिस्थिती आहे सर इथं, सगळे जीवन जगतात, हालाकी जीवन जगताय सर. आणि प्रत्येकाची कहाणी लय वेगळी आहे. इथं मराठी हा तुमचा सगळा रिपोर्ट महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करेल, काम हो करेल. सर, हो सर, हो फक्त सर. तुमच्या अडचणी तुम्ही मांडा. हा सर, या आमच्या ह्याच अडचणी आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे सर, तुम्ही ऍड टायमिंगला येऊ द्या. तुम्ही सांगितलेलं सर कॅलेंडर देता येते जर त्या वर्षी आम्ही ह्या टायमिंगला ही ऍड काढू, ते कधीच फॉलो होत नाही सर. ओके, कोणतंच कॅलेंडर असं नाही आजपर्यंत पाठीमागे 4 वर्षातली की ते तुम्ही सांगितल्यानुसार फॉलो झाले. प्रत्येक एक्झाम 6-6 महिने पुढे गेलेले आहे सर. फक्त तारखेच्याच नाही तर ह्या पोरांच्या वेदना आहेत. तुम्ही बघू शकता सगळं काय होतंय परिस्थिती. आत्ताची हे सगळे पोरं यासाठी जमलेत की त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा. ही सगळी बघा इकडे परिस्थिती अशी आहे. आता काही मुली पण आहेत, त्या मुलींशी बोलूयात. ताई, तुम्ही तयारी करता? हो सर, कशाची तयारी करता? MPSC कंबाईनची सर. ओके, तर ह्या निर्णयामुळे काय परिणाम होणार आहे? सर, या निर्णयामुळे सध्या सगळे मुलं डिस्टर्ब होऊन गेलेले आहेत, त्यामुळे त्यांची स्टडी ते मेंटली स्टेबल नाही आहे स्टडीला. सर, यामुळे त्यांचा जर पेपर 4 तारखेला झाला तर त्यावर त्यांचे परिणाम होण्यात येईल सर. तर त्यामुळे सरकारने लवकरात लवकर डिसिजन घेऊन मुलांना डिसिजन द्यावं. ह्या निर्णयामुळे तुमच्या कोणत्या परीक्षा परिणाम होईल? सर, सध्या तर कंबाईनच आहे ना, आणि पुढे ग्रुप C पण आहे, ग्रुप B आणि ग्रुप C दोन्हीवर पण सर परिणाम होईल या डिसिजनमुळे. तुमचं नाव? राजेश्री. हे होते विद्यार्थी. एका निर्णयामुळे आमच्या 8-8, 10-10 वर्ष तयारी केल्याचं नुकसान होतंय असं त्यांचं म्हणणं आहे. एक निर्णय माघार घ्यावा आणि प्रत्येक वेळी सरकारच्या निर्णयामुळे आम्ही बळी ठरतोय. आमच्या एका चांगल्या निर्णयामुळे सरकार बळी ठरतो, काय फरक पडेल? सरकार बळी ठरवू किंवा न ठरवू, पण या विद्यार्थ्यांच्या मागण्या त्यांनी घेतल्या पाहिजे. वेळेवर तारीख आली पाहिजे आणि वेळेवर परीक्षा झाल्या पाहिजे. 2-2, 3-3 महिने परीक्षा लांबत जात आहे, तर हे आमचं नुकसान करणार आहे. आमचा मुद्दा हे आहे की
जी आयडिया येणार होती 2025 ची ती आली 7 महिने लेट. 7 महिने उशीर आल्यामुळे आमचं असं आणि त्याच्यामध्ये आयोगानं असं केलेलं आहे की 1 जानेवारी वयवर्ष धरायचं. आरामात डिटेल सांगा, काय अडचण नाही. तर ते धरलेलं आहे नोव्हेंबर मध्ये. याच्यामुळे काय झालं, काय मुलं 2 दिवसानं 1 दिवसानं 4 महिने 2 महिने यामुळे पोरं आपण ठरले. त्याला कुठली तयारी करणार आहे? PSI ओके. हा PSI चे पोरं आपण ठरले. ह्या कारण काय होत आहे की जे 5-5 6-6 वर्षांनी पोरं तयारी करतात त्या पोरांना ह्या शेवट चान्स द्यायचे. तर आमचं असं म्हणणं होतं सरकार दरबारी किंवा की आम्हाला फक्त 1 वर्षाचं रिलॅक्सेशन द्या. ते सरकार हो म्हणले अगोदर. सकारात्मक आहे, सकारात्मक मागे 6 महिन्यापासून सकारात्मक म्हणजे 1 वर्षाची मुदत वाढ द्या. 1 वर्षाची मुदत वाढ द्या. मुख्यमंत्री साहेब सुद्धा म्हणले होते किंवा 2 दिवस अगोदर की आपण काम करू. पण असं रात्री काय झालं की नंतर आमचं जेर आलाच नाही. म्हणून आम्हाला रस्ते उतरावं लागलं. आम्हाला काय शोक नाही रस्ते उतरायचा. आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहे. आज आमचं एज बार झाला, आम्ही 5-5 6-7 कोणी 10 वर्षांनी तयारी करतो. आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारनं GR काढावा. 1-1.5 महिना जर एक्झाम पुढे गेली तर काही फरक पडत नाही. याच्या अगोदर निवडणूक आणि पावसामुळे सुद्धा एक्झाम पुढे गेलेली आहे. तर एक्झाम पुढे जायचा इश्यू कुठे येत नाही. म्हणून तात्काळ म्हणजे 4 किंवा 5 वाजेपर्यंत सरकारनं GR काढून आम्हाला आश्वासित करावं. आता परीक्षा कधी? परवा. परीक्षा रविवारी आहे. आणि जर परीक्षा झाली तर सुमारे किती पोरांचं नुकसान होईल? म्हणजे नुकसान म्हणजे कमीत कमी 40 ते 50 हजार पर्यंत नुकसान होणारच आहे. पण आता एवढं पूर्ण महाराष्ट्र मुलं 1,00,000-1,50,000 मुलं डिस्टर्ब झालेले सगळे. म्हणजे सर्व जेवढे फॉर्म भरलेले नुकसान त्या- म्हणजे होणार आहे. आणि विशेष असं आहे की काही मुलांचे असे येतात सर आम्हाला आत्महत्या करायच्या पर्याय नाही अशा गोष्टी येतात. अरे बापरे. म्हणजे एवढी टोकाची भूमिका घ्यायला सुद्धा विद्यार्थी पण आम्ही त्याला सांगितलं समजून सगळ्या. पण मला हेच म्हणायचं किंवा की जर मुलांना सरकारला हेच बघायचं आहे का किंवा शेतकरी तर आत्महत्या करतोय पण त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलांची बी आत्महत्या बघायची आहे का सरकारला, हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आम्हाला शोक नाही रस्ते उतरायचं. आम्हाला सरकारला सुद्धा हे सांगायचं आहे यानंतर आम्हाला रोडवर उतरायची वेळ आणू नका. आमचे जेवढे मुद्दे आहेत ते एकदम शिष्टमंडळाला मागून घ्या आणि तेवढे MPC मध्ये आणि सरकार धोरणामध्ये रिफॉर्म करायला पाहिजे. बरं, आता याच्यामध्ये फक्त सरकारची आणि आयोगाची कोणाची चूक आहे? याच्यामध्ये सरकारची चूक आहे. सरकार. आयोगाची कोणत्या प्रकारे चूक नाही. सरकारची चूक आहे. आता आज सगळे जे विद्यार्थी आले ते सगळे छत्रपती संभाजीनगर मधले आहेत, मराठवाड्यातले आहेत. यावर्षी मोठा दुष्काळ झाला. तर ह्या परिस्थितीत विद्यार्थी सगळे करतायत. तर याच्याबद्दल सरकारला काही म्हणजे आहे? नाही, सरकारला म्हणजे बाकी सरकारच्या कानावर कोणतरी वेगळी खोटी बातमी झाली किंवा हे अगोदर किंवा आमचे सिस्टममध्ये काम करत होतं की असं आहे तसं आहे किंवा हे फक्त पोस्टपॉनसाठी आहे. पण जेव्हा आता फुलं रस्ते उतरले तर सरकारनंच बघावं. सगळ्याच मुलांची मागणी होती. असं नाही किंवा 4-2 मुलं आता याच्यामध्ये फक्त PSI येतात की ST वगैरे बाकीचे आहेत? असं म्हणजे कसं आहे का GR जर निघाला हा 1 वर्षाला सर्व जागेसाठी निघत असतो. पण आमची मागणी PSI साठी होती म्हणजे ते पण सर्व जागेसाठी निघत असतं. आणि जर हा GR निघाला कदाचित नुकसान तुमचं हे वाचेल. म्हणजे कसं असतं 1-1.5 महिना एक्झाम पुढे जाऊन पुन्हा नुकसान होणार नाही. त्याच्यापेक्षा जर एखादं वेळेला पूर्ण 6 वर्ष पण तयारी करणारा त्याच्या पुन्हा आता ठरत नाही पूर्ण संधी आयुष्य जाते त्याला सोडून जावं लागेल. त्याच्यापेक्षा 1 महिना एक्झाम पुढे ढकलून GR काढा ना, सोपी गोष्ट आहे ना. मग आत्महत्या बघायची का सरकारला? माझं तेच म्हणणं आहे ना, शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी मुलांची आत्महत्या बघायची का? हे थोडं गांभीर्याने घ्यावा सरकारनं आणि लवकरात लवकर GR काढून आम्हाला बी असं मला आमच्या मार्गाने जाऊ द्यावं. तुमचं नाव काय? शेख इम्रान. तुम्ही काय तयारी करताय? MPC तयारी करतो. कधीपासून? मी झाली 2018 पासून तयारी करतो. 2011 पासून? 18. ओके. सर मुळात मी कुठल्या जहागीरदाराची औलाद नाही. मी एक सर्वसामान्य कष्टकरी काबाडकरी शेतकऱ्याचं पोरगा आहे. परंतु इथं माझे जे भाऊबंद बसलेत त्या सगळ्यांची एक साधी आणि साधी मागणी आहे. 1 वर्ष सर्वसामान्य गोरगरिबांच्या पोरांना वय वाढ द्या. आजची आज GR काढा. कारण उद्या आणि परवाच्या दिवशी पेपर आहे आणि त्या पेपर आणि गेल्या 7 महिन्यापासून आम्ही शासन दरबारी आमच्या चपला झिजल्या. त्या चपला घ्यायला सुद्धा पैसे राहिले नाही आणि आज अभ्यासिकेत बसून आम्ही फक्त अभ्यासच करायचा का? मग सर्वसामान्य माणसाला पोराला अधिकारी होण्याचं स्वप्न पडायचं का नाही? आणि पडलंच तर आम्हाला त्या अधिकारी होऊन सुद्धा तुमच्याकडे भीक मागावी लागत असेल तर महाराष्ट्राची सगळ्यात मोठी खेदाची आणि शोकांतिकेची बाब या ठिकाणी आहे सर. तुम्ही MPC करता? हा, मी MPC करतो सर. मी गेल्या 2 वर्षापासून MPC करतो. परंतु आज या ठिकाणची परिस्थिती अशी बनलेली आहे की सर्वसाधारण गेल्या 7 महिन्यापासून शासन विद्यार्थ्यांना आश्वासित करतंय आम्ही तुमच्या सर्वांचा समावेश करून घेऊ. कारण वेळोवेळी परीक्षा पुढे ढकलली जाते परंतु सर्वसामान्याच्या न्यायासाठी आणि टाहोसाठी आज परीक्षा पुढे ढकलली जात नाही. कारण आज विद्यार्थी रडतायत, खंत करतायत. त्यांच्या सर आयुष्य एवढं खतरनाक आहे. त्यांचा घर फॅमिलीचं प्रेशर आहे, इथल्या सगळ्या समाजाचं प्रेशर आहे आणि नाहीच झालं तर भविष्याची देखील चिंता आहे. म्हणून या सगळ्या चिंतेवर उत्तम उपाय आहे. एक नेहमीप्रमाणे MPCची प्रोसिजर ही चांगल्या गतीची झाली पाहिजे. तिच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. वेळोवेळी भरत्या निघल्या पाहिजे. चांगल्या जागा झाल्या पाहिजे आणि चांगल्या जागा आल्या तर विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागतील आणि नोकऱ्या लागल्यानंतर विद्यार्थी खुश राहतील. परंतु सद्यस्थितीला विद्यमान सरकारांना मताची गरज आहे, चांगल्या मस्तकाची गरज नाही. कारण आज
इथलं प्रशासन, इथलं सरकार हे महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्यांना तिकीट द्यायच्या आणि घ्यायच्या याच्यातच व्यस्त आहे आणि त्यांचा वेग हा बुलेट ट्रेन पेक्षाही फास्ट आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या फाईलचा मंत्रालयातला वेग कासवाच्या गतीनं, अरे कुठल्या राज्यामध्ये राहतोय, हेच होतं का छत्रपतींचं राज्य? म्हणून आज आम्हाला या ठिकाणी सरकारला सांगायचं आहे, जर तुम्ही आजच्या GR काढला नाही आणि आमच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला नाही तर आम्ही हे आंदोलन या ठिकाणी चालूच ठेवू. ही बाब आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. गणेश पोकळे, छत्रपती संभाजीनगर, क्रांती चौक, लेट्स अप मराठी.